आज आपण गडचिरोली येथील नगराध्यक्षा योगिता प्रमोद पिंपरे यांच्याकडे आलेलो आहोत। त्यांची नियुक्ती नगराध्यक्ष म्हणून 29 डिसेंबर 2016 रोजी झालेली आहे। त्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी गडचिरोलीसाठी उपाययोजना केलेल्या आहेत, त्याबाबत थोडं जाणून घेऊ। मॅडम, तुमचं नमस्कार, तुमचं स्वागत आहे। थँक्यू। गडचिरोली येथील सर्व नागरिकांसाठी घरे असावीत यासाठी आपण काही केलेलं आहे? सर्वप्रथम आम्ही एक गरिबांसाठी जसं BPL जे असतात त्यांसाठी आम्ही प्रधानमंत्री आवास योजना जी आपली प्रधानमंत्र्यांनी जी योजना काढलेली आहे घरकुलाची, त्या माध्यमातून आम्ही आमच्या गडचिरोलीला जे गरीब वस्तीतले जे स्लम एरिया आहे, ज्यांना घरे नाही आहे, जसं जे घर बांधू शकत नाही, त्या आवास योजनेमधून जसं प्रधानमंत्रीने जे आवास योजना केलेली आहे त्या योजनेमधून आम्ही पहिला जो टप्पा आहे जसं 3,500 घर आलेले आहे, पण जर स्लम एरियासाठी जसं गोकुळनगर आणि विवेकानंद नगरला आम्ही 1,000 घर म्हणजे DPR मंजूर केलेलं आहे। धन्यवाद। आपल्या शहरातील ओला कचरा याचं आपण काय करत आहे किंवा कशी विल्हेवाट लावत आहे? शहरातला जो ओला कचरा जसं म्हणजे पूर्ण वार्डातला जो कचरा जमा होतो घनकचऱ्यामध्ये नाही का, त्यामध्ये आम्ही वीज निर्मिती आणि आपलं जे गांडूळ खत जे शेतीसाठी उपयोगात येतात ते तयार करणे म्हणजे केलेलं म्हणजे सुरू झालेलं आहे, आणि त्या माध्यमातून म्हणजे शेतीवाल्यांना पूर्ण पुरवठा पुरवला जाईल। यानंतर आपली नगर परिषद कधी स्थापना झाली? आपली जी नगर परिषद आहे मला असं वाटते जिल्हा होऊन 1982ला जिल्हा झाला आणि ग्रामपंचायत होती, आणि मला असं 31 मे 1985ला नगर परिषद इथे स्थापना झालेली आहे। आणखी काही योजना आपण ऐकल्या आहेत का? हां, जसं वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून आम्ही आठवडी बाजार घेतलेला आहे। तो आठवडी बाजार आम्ही 3 कोटीचा घेतलेला आहे, पूर्ण दुकान गाळे वगैरे हां पूर्ण 3 कोटीचा पूर्ण घेतलेला आहे। आणि तिथून आम्ही चिल्ड्रन पार्क वगैरे जसं मुलांना खेळायचं ओपन प्लेस आहे, ज्याने म्हणजे आजपर्यंत गडचिरोली जिल्हाहून 32 वर्ष म्हणजे 35 वर्ष झालेलं आहे, पण इथे चिल्ड्रन पार्क म्हणून अजूनही झालेलं आहे। मुलांसाठी खेळण्यासाठी खेळण्यासाठी ओपन प्लेस आहे, त्या माध्यमातून मुलांना खेळण्यासाठी जसे माथारे आहे त्यांना बसायसाठी, त्यांना जॉगिंगसाठी ही सुद्धा आम्ही व्यवस्था करणार आहे। त्या व्यतिरिक्त आणखी काही केलं आहे? आणि भूमिगत गटर लाईन जसं अंडरग्राऊंड पाईपलाईन ज्याला म्हणतो आपण, ती पाईपलाईन घेतल्यानंतर त्याची व्यवस्था जसं घाण पाणी जसं शौचालयाचं पाणी जमा होते आणि लॅट्रिनचं वगैरे ते शुद्धीकरण करून ती शेतीला पुरवल्या जाईल। म्हणजे ती मला वाटतं 95 कोटीची योजना आम्ही केलेली आहे। आणि त्यानंतर ती म्हणजे शासनाला पाठवलेली आहे मान्यतेसाठी, आणि ती पाठवली म्हणजे काम सुरू होईल ते, त्या माध्यमातून म्हणजे शेतीला जे पाणी वेस्टेज नाही जायला पाहिजे ते फिल्टरिंग करून ते शेतीला कामी आलं पाहिजे, या माध्यमातून ही सुद्धा योजना सुरू आहे। धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी मुलाखत दिली। आपल्या पुढच्या राजकीय भविष्य वाटचालीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। मी महाराष्ट्र न्यूज लाईव्हतर्फे दिलीप चव्हाण, कॅमेरामॅन रवी चरडेसह, गडचिरोली।